या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। पोटगीसाठी कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घे म्हणत पत्नीला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकनाथ वासुदेव कोल्हेकर असं गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचं नाव आहे। एकनाथ कोल्हेकर यांचे राणी एकनाथ कोल्हेकर या दोघांचे 2004 मध्ये ओळख झाली। त्यानंतर प्रेम झालं, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र दोघांच्या आईवडिलांना मान्य नव्हता। अखेर त्यांनी एकमेकांच्या संमतीने रजिस्टर मॅरेज केलं। 2009 मध्ये एकनाथ कोल्हेकर हा पोलीस भरती झाला। त्यानंतर दोघांनी लग्न झाल्याचं घरी सांगितलं, मात्र दोघांनाही त्यांच्या आईवडिलांनी घरातून हाकलून दिलं। दोघे भाड्याच्या घरात राहू लागले। 2012 मध्ये त्यांना मुलगी झाली, त्यामुळे एकनाथ कोल्हेकर यांच्या घरच्यांनी दोघांना बोलावून घेतलं। त्यांच्या आईकडून एकनाथ कोल्हेकर यांच्या आईकडून त्रास होऊ लागल्यानं दोघे पुन्हा अरविंद धाममध्ये राहण्यास गेले। दरम्यान 2015 मध्ये त्यांना मुलगा झाला। पुन्हा एकनाथ हा पत्नी मुलासह स्वतःच्या आईवडिलांकडे राहण्यास गेला। 3 ते 4 वर्षानंतर दोघे पुन्हा अरविंद धाममध्ये राहण्यास आले। काही दिवसानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि एकनाथ कोल्हेकर हा आईवडिलांकडे निघून गेला। 2022 मध्ये त्यानं पत्नी राणी कोल्हेकर यांना घटस्फोटाची नोटीस पाठवली। त्यावर पत्नीनं पोटगीचा दावा दाखल केल्यानं मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।